झालं? पटली खात्री? नाही, बरं झालं सुमी आजींनी फोन नाही उचलला, नाहीतर त्या बोलल्या असत्या की का ग निशी, तुला तुझ्या बहिणीवर विश्वास नाही? तुला माहितीये ना की तारिणी कधीच खोटं बोलत नाही ते. तर उगाच मिरची सारखी तडतड तडतड करू नकोस. कुठली ती बेडगी मिरची ना? तारिणीची चूक लपवण्यासाठी माझ्या बायकोवर ब्लेम करू नकोस, ओके? हे असं चालणार नाही. बरोबर आहे युवी. बघ, हे ते त्यांचं सगळं काही आहे ना ते माझ्यावर टाकायचा प्रयत्न करतायत. मी असं काहीही करत नाहीये. उलट मी तिला सणाच्या दिवशी काय करतात हेच समजावून सांगतो. अरे कशाला समजवतोयस? कशासाठी? हा, जा ना तिकडे, काम कर ना तुझं. ती बायकांची काम आहेत ती कर ना, नाहीतरी तुझी लायकी तीच आहे. एक सेकंड, स्वयंपाक करणं हे फक्त बायकांचं काम आहे हे कोणी सांगितलं? अरे बायकांचंच काम आहे ते. अरे 2026 मध्ये आहोत आपण. कोणत्या जमान्यात आहेस तू? बायका नोकरी करतात, पैसा कमवून घर कामाला मदत करतात, तसे नवरे घरी थांबून घर कामाला मदत करतात. एवढी मोठी गोष्ट नाहीये ती. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल तुझीच बहीण आहे, कौशिकी मॅडम. बायकोला आपण अर्धांगिनी म्हणतो ना, जसं आपण तिच्या बरोबर आपलं लाईफ शेअर करतो तसं रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला काय प्रॉब्लेम आहे? तारिणी, काय विचार आहेत ग? म्हणूनच मला तो आवडलाय. ओ माय गॉड, झाली तुमची सगळी नाटकं झाली? हा, सगळ्या फिलॉसॉफी संपल्या की नाहीयेत अजून? अगं फिलॉसॉफी सांगत नाहीये मी, जे खरं तेच सांगतोय. आणि हे खूप अवघड काम असतं. आता पद्मिनी काकू, चेतना काकू कित्येक वर्षांपासून घरातली कामं करतात, तुम्हाला चांगलं खाऊ घालतात. तुम्ही एकदा तरी त्यांना थँक्यू म्हणालात का? थँक्यू कशाला म्हणायला पाहिजे? त्यांचं कामच आहे ते. एवढासा स्वयंपाक काय केलास तू? काय स्वतःला महान समजायला लागलास की काय? महान होण्यासाठी नाही केलंय मी हे. माझं माझ्या बायकोवरती प्रेम आहे म्हणून केलंय मी. आणि माझं माझ्या बायकोवर जेवढं प्रेम आहे ना तेवढं कोणीच कोणावर करू शकत नाही. व्हॉट डू यू मीन? तुला काय म्हणायचंय? युवराजचं माझ्यावर प्रेम नाहीये? युवी काय बोलतोय हा? अगं 100% जास्त प्रेम आहे. युवी माझ्यावर किती प्रेम करतो ना ते तुला प्रूव्ह करून दाखवेल, हो ना युवी? अरे करणार ना प्रूव्ह. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी युवी काहीही करू शकतो, हो ना युवी? अगं तू फक्त बोल ना. उद्या सगळ्यांसाठी युवराज एकटा स्वयंपाक करणार. आणि तुम्ही फक्त बघत. रिस्क क्या? चॅलेंज एक्सेप्टेड. गाड्या खेळायची, मी भांडी खेळायची. सो स्वीट. मला एवढं आवडतं ना स्वयंपाक करायला. अजून पण मोठे नाही झाले. सगळे आहेत ना फुटेजेस? येस. ओके मॅम, तुम्ही नक्की काय शोधताय? स्पेशल क्राईम युनिट. त्यांच्यापैकी कोणाला तरी बघायचंय मला. आय रिअली वॉन्ट टू थँक देम श्वेता. आय वॉन्ट टू सी देम. श्वेता, हा पोतराज दिसतोय? हो. त्याला मला भेटायचं. पण का? त्याचा काय संबंध? या राक्षसाच्या अंगावर ज्या जखमा आहेत त्या तुला चापकासारख्या दिसत नाही? म्हणजे स्पेशल क्राईम युनिट मधल्या कोणीतरी या पोतराजाकडनं तो चाबूक घेतला आणि या राक्षसाला मारलं. म्हणजे पोतराज पहिल्यापासून शेवटपर्यंत तिकडेच होता आणि त्यांनी स्पेशल क्राईम युनिट मधल्या कोणाला तरी बघितलं असेल, राईट? पण मॅम, याची शक्यता खूप कमी आहे. इट्स जस्ट अ गेस. आय नो इट्स अ गेस. आणि हे सगळे स्पेशली ट्रेन्ड ऑफिसर्स आहेत. ते कुठल्याही परिस्थितीत त्यांची आयडेंटिटी नाही रिव्हील करणार. बट वी हॅव टू टेक अ चान्स श्वेता. त्यांनी माझ्यासाठी, इरासाठी खूप काही केलंय. इनफॅक्ट निशिता, त्यांनी निशिताला सुद्धा वाचवलंय. आणि आज ती खांडेकरांची सून आहे. आय डेस्परेटली वॉन्ट टू मेक देम. त्यांनी माझ्या इराचा जीव वाचवलाय. स्पेशल क्राईम युनिटचे माझ्यावर खूप उपकार आहेत. खूप उपकार आहेत. बघ ते किती स्वीट दिसतात. आणि तू बघ हात काय करतोस? पकडून ठेव ना. कळतं ना एवढं स्वीट चाललंय. आता काय मिठाचा खडा टाकायला आला का यात? ए हेल्पर, जा ना तिकडे, घरात कामं असतील ती कर ना, दुसऱ्यांना हेल्प कर ना. आम्हाला हेल्पची काही गरज नाही. वी आर ओरिजिनल खांडेकर्स. प्लीज गो. कामं झाली आहेत माझी. आणि तुला माहितीये, मी ना सकाळपासून काहीच नाही खाल्लं. का?
थोडं स्पेशल व्यक्ती आज जेवण बनवणारे म्हटल्यावर पोटात जागा असायला हवी ना. हो हा. युवी, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. ते तुझा मोरल डाऊन करायला आलेत. निशी काय बोलतीयस? भाऊ कधी भावाचं मॉरल डाऊन करायला येणार आहे का? हा, उलट तो सपोर्ट करायला आलाय. मग ब्रदरहुड. तुम्हाला काही मदत हवी आहे का? आता एवढ्या माणसांचा स्वयंपाक करणं सोपी गोष्ट नाहीये ना. त्यात खांडेकर म्हणजे आपण सगळे खांडेकर. मग आपल्याला सगळं व्यवस्थित लागतं. खांडेकरांचं खांडेकर बघून घेतील. या निघा चला, आम्ही समर्थ आहोत. चला चला चला. ठीक आहे, आम्ही जातो. आम्ही काही डिस्टर्ब नाही करायला आलोय. पण ती तेवढी लिस्ट बघितली ना? लिस्ट? लिस्ट कसली? काय लिस्ट? कुठली अजून काढू? कुठली लिस्ट मग? अरे लिस्ट काय बनवायचंय, कसं बनवायचंय, त्याच्यासाठी काय सामान लागणार आहे, हे सगळं लिहून ठेवलंय मी. तुम्हाला थोडीशी मदत व्हावी म्हणून. हा, पण आम्हाला त्याची काहीच गरज नाहीये. आणि तू त्याची काळजी करू नकोस. आम्हाला येतं सगळं. ओके, राहिलं. कोणाचीही मदत घ्यायची नाही. अरे नाही रे बाबा. हा, सगळं व्यवस्थित करायचं. ठीक आहे. ओके फाईन. तुमची जर रूलची लिस्ट संपली असेल तर निघाल इथून. प्लीज गो. तुम्ही सगळे रूल्स फॉलो करतायत की नाही हे बघायला नको का? म्हणजे तू काय हे सगळं बघायला इथेच थांबणार आहेस? नाही, मी नाही बसणार आहे. पण त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल व्यक्ती अपॉइंट केली आहे.